नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी बनवते कुरकुरीत खमंग अळूवडी. चला तर मग सुरुवात करूया. अळूवडी बनवण्यासाठी अगोदर मी आमच्या टेरेस गार्डनला आम्ही कुंडीत लावलेली पाने घेतली. आम्ही आमच्या टेरेस गार्डन मध्ये कुंडीत अळू लावलेला आहे. कधी अळूवड्या खाव्याशा वाटल्या की आम्ही पानं तोडून घेतो. पानं आणून स्वच्छ धुवून घेतली. पावसामुळे अळू अगदी छान टवटवीत झालाय आणि पाने पण खूप मिळाली. नंतर एक एक करून सर्व पानांवर लाटणं फिरवून घेतलं. असं केल्याने पानांच्या शिरा दाबल्या जातात आणि मग रोल बनवताना पानं फाटत नाहीत. मग परातीत 2 वाटी बेसन घेतलं. 3 चमचे तांदळाची पिठी घातली. तांदळाच्या पिठामुळे वड्या कुरकुरीत होतात. नंतर 2 चमचे मालवणी गरम मसाला घातला. आमचा हा एकच मसाला सगळ्या बारीक सारीक मसाल्यांची कमी भरून काढतो. जराशी चिंच टाकली. नंतर अर्धी वाटी पांढरे तीळ घातले आणि चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली. त्यासोबत जराशी हळद टाकली. थोडं थोडं पाणी घालून मिश्रण दाटसर भिजवलं. लगोलग प्रत्येक पानाला चिंच लावून घेतली. अळूच्या पानांना चिंच लावायलाच हवी, कारण जर अळूला खाज असली तर ते घशाकडे खवखवतं. अशा प्रकारे मी सर्व पानांना चिंच लावून घेतली. मग मी तयार करून ठेवलेलं पीठ पानांना लावायला सुरुवात केली. पानांना पीठ लावताना प्रत्येक पान एकमेकांच्या विरुद्ध ठेवलं. असं केल्याने रोल बनवताना सोपं जातं. सर्व पानांना पीठ लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूने कडा दुमडून घेतल्या. रोल जेवढा घट्ट वळवून घेता येईल तेवढा घट्ट वळायचा. आतून पोकळ राहता कामा नये, कारण जरासा जरी आतून पोकळ राहिला ना तरी पानांना पदर सुटतो. रोल बनवून झाल्यानंतर चाळणीवर ठेवला. मग टोपात पाणी ठेवून चाळण टोपावर ठेवली.
त्यानंतर त्याच्यावर झाकून ठेवलं. थोड्या वेळाने सुरी घालून चेक करून पाहिली. जोपर्यंत सुरी साप निघत नाही तोपर्यंत उकडून घेतलं. आता हा पूर्ण तयार झालेला आहे. नंतर ताटात काढून रोल थंड केला. पूर्ण थंड झाल्यावर वड्या पडायला सुरुवात केली. अशा सर्व वड्या कापून घेतल्या. असा जर रोल थोडा जरी पोकळ राहिला ना तरी पदर सुटतात. हे बघा, जरा जरा सुटलेत ना. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली. तुम्हाला जर तेल कमी हवं असेल तर तव्यात सुद्धा तुम्ही थोडं तेल टाकून भाजू शकता. तेल कडकडीत गरम झालं की नाही ते जरा पीठ टाकून चेक करून घेतलं. अळूवड्या कडकडीत तेलातच भाजायच्या असतात, कारण तेल थंड असेल तर ते मऊ पडतात आणि पदर सोडतात. मग कुरकुरीत होईपर्यंत सर्व वड्या तळून घेतल्या. एका बाजूने चांगली भाजल्याशिवाय परतायची नाही. अशा प्रकारे सर्व वड्या टिश्यू पेपरवर काढून घ्या. अशा प्रकारे आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही अळूवड्या कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.